हौस प्रत्येक स्त्रीला असते. म्हणूनच एका महिलेने सुरू केलं एक ब्युटी पार्लर आणि तिच्याकडे गेली एक क्लायंट. बघूया तिचं काय म्हणणं आहे. आणि ही धमाल घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या संघाचे सुप्रिया आणि पौर्णिमा. ते बरोबर ना? बरोबर. पौर्णिमा's parlor, Purnimaz parlor, I'm waiting for you. Pedicure, manicure, head massage, body massage. Pedicure, manicure, head massage, body massage. Purnimaz parlor, Purnimaz parlor, my parlor, my parlor, parlor. Purnimaz parlor, Purnimaz parlor, Purnimaz parlor. Welcome to Purnimaz parlor. तुम्हाला सुंदर दिसायचंय? नाही? चला चला उठा 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 घरी निघा. तुम्हाला दिसायचं सुंदर? करेक्ट. मग एकदा तुम्ही आमच्या पार्लरला व्हिजिट द्याच. एकदा आलात ना की दुसऱ्यांदा तुम्ही ओरडत किंचाळत आणि धावत याल. अरे मग काय केलं हिने? अरे काय झालंय माझं? अरे अरे काय केलंस हे माझं तू? तू आहेस कोण? ओळखलं नाही ना? नाही. बरोबर आहे. सकाळी आले तेव्हा मी पूजा बेदी वाटत होते. आता बिशन सिंग बेदी झालीये. अरे पुढच्या आठवड्यात लग्न आहे माझं. कधी नव्हे ते एक मुलगा तयार झाला. आता त्याला काय हे थोबाड दाखव? अच्छा म्हणजे तुम्ही मिस देशपांडे? हो हा. मिस देशपांडे. पण तू आता मला मकरंद देशपांडे म्हणालीस तरी चालेल. अरे काय थेर करून ठेवली ती? थेरप कसली? मी थेरपी केली आहे तुमच्यावर आणि हे सगळं मी तुमच्या भल्यासाठी केलंय मिस देशपांडे. अहो काय काय कसलं भलं. चांगले लांब सडक माझे काळे भोर केस होते त्याची सुतार फेडी करून टाकली. सुतार फेडी, राईट यू सेड. म्हणजे कसं आहे ना, आता रोज तुम्हाला जेवणानंतर गोड काय खायचं हा प्रश्न नको. गलची सुतार फेडी आहे. कळलं? पांढरा रंग, पांढरा रंग म्हणजे पीस, शांतता. घरात भांडण नाही, कलह नाही. कलह नाही? अरे डोक्याची कलई करून टाकलीये. त्यापेक्षा मला टक्कल असतं तर बरं झालं असतं. टक्कल? अच्छा तुम्हाला टक्कल हवंय का? हो ती पण थेरपी आहे आमच्याकडे. मांगले बाल विवाह थेरपी. या थेरपी मध्ये आपके बाल यूं चले जाएंगे कि आपका विवाह होना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. हो काय बोलता काय तुम्ही? खरंच सांगते. अहो टक्कलाचे एवढे फायदे आहेत म्हणून तुम्हाला सांगू. एक टक्कल असलं ना की फार फायदे आहेत. म्हणजे कसं आहे ना, आपले हे एवढे मोठे लांब केस ते विंचरत बसायचे, फार वेळ जातो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याला तेल लावायचं, शॅम्पू लावायचा, भरपूर कंडिशनर लावायचं, ड्रायरनी केस वाळवायचे, खूप खर्च पण होतो. आणखीन एक टक्कलाचा फायदा, हे असे जे शोज असतात ना ते जिंकण्याचा फार मोठा चान्स असतो. ना फटके खाण्याचे पण तुला चान्स आहेत. अरे काय माझे हे तोंडाचं करून टाकले. किती पिंपल्स आलेत त्याच्यावर. अहो, मला तर असं वाटतंय ना की आता आडनाव बदलून ना मी पुळेकर ठेवणार आहे. खरंच सांगते. आणि पिंपल नाही, पिंपळाचं झाड करून टाकले. अहो तुम्ही गैरसमज करून देताय. पिंपल्स म्हणजे काय? पिंपल्स म्हणजे काय सांगा? तारुण्य पिटिका ज्या फक्त तरुण वयात येतात. तुमच्या या उतार वयात माझ्या या थेरपीमुळे तुम्हाला मस्त पिंपल्स मिळाले. याच्यात तुमचा फायदा आहे, तुम्ही लक्षात घ्या मॅडम. यू आर पिंपली ग्रेट. नाही सिम्पली ग्रेट. तुला घेऊन ना मी पिक्चर काढणार आहे. कुठला? पिंपली लाईफ. अगदीच वाईट होता हा जोक. हे ना विनोद फ्रस्ट्रेशन मुळे आले. एलिमिनेशनच्या दिवशी एकही पण सुचत नाही ना अशी अवस्था करून टाकली हिने माझी. नाही तुमचा गैरसमज होता. हे मी सगळं तुमच्या फायद्यासाठी करते, लक्षात घ्या. खरंच सांगते मी तुम्हाला. आता ही तुमची दाढी बघू, तिकडनं बघू. अरे बाप रे काय तुम्ही दिसताय. म्हणजे तुम्हाला झाकावं आणि ते सुहास पळशीकरांना काढावं अशा हँडसम दिसताय तुम्ही, माहितीये? अरे गप. आता ती दाढी काढून ना दात फोडून टाकेन. हे बघ माझी नख आधी 1 इंच सुद्धा वाढायची नाही आणि आता 1 किलोमीटर वाढतायत ना. ही सगळी आमच्या थेरपीची कमाल आहे, लक्षात घ्या. अहो तुम्ही एखादा रेकॉर्ड मोडू शकता. नुसतं ते नाही, तुम्हाला ना मस्त असं हिंदी सिरियल मिळू शकते. नाखून भरी मांग, नाखून न पसीना. ना खून करून टाकीन मी आता. अरे शपथ सांगते. पण हिचं खरंच कौतुक वाटतं मला. एवढा सगळा माझा अवतार तिने केलाय तरी पण स्वतःच्या पार्लरचं प्रमोशन ही बाई सोडत नाही. असं कसं सोडीन? आणि मी तुम्हालाही अशी सोडणार नाहीये. बाकी काय ठेवलेस अजून? अहो असं काय करताय? तुम्हाला हे जे काय पिंपल झालेत ना त्याच्यावर आमच्याकडे रिव्हर्स थेरपी आहे. रिव्हर्स थेरपी म्हणजे काय? अहो असं काय, घेऊन बघा ना तुम्ही. हे तुम्हाला जे पिंपल झालेत, हे तुमचे जे केस पांढरे झालेत, त्या सगळ्यावर आमच्याकडे एक रिव्हर्स थेरपीचं मोठं पॅकेज आहे. काय नको मला? माझ्या चेहऱ्याचा नकाशाने बनवायचंय मला. अजिबात नको. काय नको? चल तोंड बघितलं का आरशात? अगं काय
पिकलेली आंब्याची कोळ. अरे 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 अगदी चिचुंदरी सारखी दिसते. अरे अजूनपर्यंत असं माझ्याशी बोलण्याची कोणी डेअरिंग नव्हती केली. अगं मी पण नसती केली, पण काय आहे ना, हे असलं थोबाड बघून उद्या कोणी येऊन बोलेल तुझ्याशी असं. म्हणून सांगते मी, म्हणून सांगते, हे आमची जी नवीन थेरपी आहे ना, याचं तू पॅकेज घे. त्याच्यामध्ये तुला पिंपल्स आलेत ना, त्याच्यावर लावायला लोशन आहे. हे तुझे पांढरे केस आहेत ना, त्याला लावायला डाय आहे. तुझ्या डोळ्यावर घालायला चांगला एक चष्मा आहे. आणि हे सगळं फक्त 2000 रुपयामध्ये. देऊ का तुला? हा चालेल चालेल, दे दे. मला एक प्रश्न विचारायचा हो जरूर विचार, पटकन विचार. तू या पार्लर मध्ये काम करतेस ना, हो. तू सुद्धा ट्रीटमेंट घेतेस, मग तू एवढी चांगली कशी दिसतेस? कोण म्हणलं मी या पार्लर मध्ये ट्रीटमेंट घेते? मग कुठे जातेस? शेजारच्या पार्लर मध्ये. भीतीच वाटते बाई, असल्या पार्लरमध्ये मी नाही जाणार बाई. चला बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना आणि आमच्या सासूबाईंना. निर्मितीताई, ऍक्ट थोडा सुप्रिया चाचपडच झाला का थोडा? हा, त्यामुळे तो कॉन्फिडन्स लेवल थोडी तुमची हल्ली होती. शोधाशोध चाललेली दिसत होती आणि त्या चाचपडण्यामुळे थोडं गडबड झाली आज. पण एनिवे, आज निलेश खूप छान दिसतोय म्हणून आज सगळं माफ आहे सगळ्यांना. अगं बाई, स्वप्नेचा थोडा डिलीडली झाला ऍक्ट. आणि तो जो एक तुमच्या दोघांमध्ये मॅडनेस आहे ना, तो तुमच्यात असणारा कॉन्फिडन्स मधनं येतो असं मला वाटतं. आज नेमका तोच मिसिंग वाटला. आणि कॉन्फिडन्स नसल्यामुळे तात्पर्य असं की मॅडनेस नाही आला. माझं म्हणणं इतकंच आहे की ते फनी नाही झालं. जे होऊ शकलं असतं तर आज कुठेतरी जरा डिलीडली झाल्यामुळे ते झालं असावं असं मला वाटतंय. पण इट हॅपन्स टू द बेस्ट ऑफ अस. आपल्या सगळ्यांचा नॉट एव्हरी डे इज सेम. ऊपर होता है, नीचे होता है. तो आय होप अँड आय सिन्सिअरली प्रे की तुमचा नेक्स्ट डे इज द वन अप. गॉड ब्लेस यू. नायगावकर काका, यांनी सगळ्यांनी त्याचं परीक्षण केलेलंच आहे, त्यांच्याशी मी सहमत आहे. पण तुम्ही जो ब्युटी पार्लरच्या संदर्भातला विषय मांडलाय, सध्या गल्लोगल्ली हे सगळं प्रचंड बोकाळलेलं आहे आणि त्याला तुम्ही एक वेगळ्या याच्यातनं हा विषय मांडलाय, ते खूप मला, कारण खूप असं वेडे झाल्यासारखं घराघरामध्ये झालेलं आहे. लेखन ज्यांनी केलेलं आहे त्यांनाही दाद. आणि तुम्ही सुरुवातीला जी कविता सादर केलीत तर ती फार सुंदर सादर केलीत अगदी. थँक्यू. आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर 8 गुण, निर्मितीताई 8 गुण, आधीचे 20, आत्ताचे 16, एकूण 36 गुण. थँक्यू. वा, तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.